झुन नुपुर बोले कटुकर धनिया डोले उठत गिरत पुनी उठी उठी जाए मधुर सुधारस बोले आप ही खावे पितु को खिलावे दशरथ मन राजे पग पैंजनिया बाजे रे पग पैंजनिया बाजे रे। ठीक है, तो इस तरह बच्चों की बाल लीला शुरू होती है। खेलना, शरारत करना, इधर उधर भागना दौड़ना। राजा दशरथ भी बच्चों संग बच्चे बन जाते हैं। माता पिता का बड़ा प्यार मिलता है चारों भाइयों को। लेकिन आज अगर मैं बात करूं, पण आज हल्ली अजिबच चित्र दिसत आहे। मुली डिलिव्हरीला माहेरी आल्या की मुलीला डिलिव्हरीनंतर पाठवतच नाही आहेत काही माणसं। अरे तो मुलगा किंवा ती मुलगी जे बाळ आहे त्याला त्याच्या घरात जाऊ द्या, त्याच्या वडिलांजवळ त्याला जायला पाहिजे, त्याच्या आई वडिलांचं दोघांचं प्रेम त्याला मिळलं पाहिजे। किती दिवस तुम्ही मुलींना माहेरी, नातवांना माहेरी ठेवणार आहात? असं करणं आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे अजिबात योग्य नाही। काय बोलावं याबद्दल? लग्न या शब्दाचा अर्थ कळत नाही आहे। माझ्या केस स्टडीजमध्ये मी पाहत आहे की नाते, परिवार, संस्कार सर्व काही विस्कळीत होत चालले आहे। त्याला सर्वात जास्त कारणीभूत मुली आणि मुलीच्या घरचे मंडळी असतात। खूप खेदाची गोष्ट आहे ही, आणि हे आपण समाजात अनेक विद्वान, अनेक लोक बोलत आहेत याबद्दल आपण पाहू शकतो। मुली घरी बसणे किंवा डिवॉर्स होणे या गोष्टींचं प्रमाण आपल्या या भारतीय समाजात वाढत आहे। ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे, अत्यंत शरमेची गोष्ट आहे आपल्यासाठी। धिस शोज दॅट, यावरून आपल्याला कळतं की दिसून येऊ शकतं की आपण आपल्या धर्माचं पालन करत नाही आहोत, किंबहुना आपल्याला आपला धर्मच माहिती नाही आहे आणि त्याचं पालनसुद्धा केलं जात नाही आहे। यामुळेच या गोष्टी होतात। बघा, धर्मापासून तुम्ही ऑफ ट्रॅक जर गेलात, ट्रॅक सोडलात, तर सर्वच गोष्टी चुकीच्या होणार, दॅट इज फॉर शुअर। बऱ्याच केसेसमध्ये आपण पाहू शकतो की मुलींना किंवा मुलीच्या घरच्यांमध्ये एकालाही समजत नाही आहे लग्न, कन्यादान, हिंदू धर्मशास्त्र, म्हणजे काहीच समजत नाही आहे। आणि मुलींनो, तुम्हालासुद्धा कळत नाही आहे का की आपला नवरा सोडून असं दूर राहणं कितपत योग्य आहे? काहीही रिझन असो, ठीक आहे। सीता माता, आपण रामायणाची चर्चा करत आहोत, ठीक आहे। काय सांगू आता याबद्दल? मी एक हिंदीमध्ये अत्यंत शांत पद्धतीने सांगणारा एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तो तुम्ही जरूर बघा। त्यामध्ये मी सीता माता आणि इतर बऱ्याच गोष्टींबद्दल, बऱ्याच व्यक्तींबद्दल बोललो आहे। आणि त्यासोबतच तुमचा पती चुकीचा जरी असेल तरी तुम्ही काय केलं पाहिजे किंवा आपल्या धर्मशास्त्रात काय सांगितलं आहे याबद्दल मी एक वेगळी चर्चा केलेली आहे। त्या व्हिडिओची लिंक मी देतो हवं तर कमेंटमध्ये, तर तुम्ही ते नक्की बघा। तर बघा, कोणीही या गोष्टीचं समर्थन करू शकत नाही की मुलगी आपला संसार सोडून, आपल्या नवऱ्याला सोडून माहेरी जाऊन बसते,
दूर राहते हे कुणीही समर्थन कुणीही करू शकणार नाही. आणि स्वतः सीता मातेने सुद्धा आपल्याला काय आदर्श दिले आहेत हे सुद्धा बघावं आपण. भारतीय समाजात सीता मातेचं स्थान खूप मोठं आहे, खूप आदर्श आहेत आपल्यासाठी त्या. कितीतरी असे वडील आहेत. नुकतंच मी एका केस स्टडीमध्ये पाहिलं की बाळ झालं आहे दोघांना आणि बाळ झाल्यानंतर काही महिन्यातच मुलगी जी आहे माहेरी बसून नवऱ्याला डिवोर्स मागते. काय सांगावं, डिवोर्स मागणं सुरू आहे आणि पैशाची सुद्धा मागणी सुरू आहे की अरे तुम्ही लग्न का केलं आहे, लग्न शब्दाचा अर्थ तुम्हाला कळत नाही आहे आणि मुलगा का होऊ दिला, मग बाळ का होऊ दिलं मला तेही कळत नाही. त्या मुलाने त्याच्या बाळाला पाहिलंसुद्धा नाही आहे किती महिने झाले आता. आणि काय सांगावं, आपल्या बाळाचे सर्व कौतुक, त्याचं खेळणं, बागडणं, बघणे हा सगळ्या आईवडिलांचा अधिकार असतो. ठीक आहे. आणि तो अधिकार बरेच जण हिरावून घेत आहेत. देखो, बच्चे को उसके माँ बाप के प्यार से अगर आप दूर करते हो तो बहुत गलत कर रहे हो आप. और जब मैं ये बात कर रहा हूँ, जेव्हा मी ही गोष्ट बोलतो आहे त्यावेळेस असं खूप कमी होताना दिसतं की आई दूर आहे बाळापासून, असं खूप कमी वेळेस होतं. आणि तसं जरी होत असेल तर ऑब्व्हियसली ती खूप चुकीची गोष्ट आहे. पण बऱ्याच वेळेस असं दिसून येतं की मुलगी डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा पुन्हा आपल्या संसारात नवऱ्याकडे येण्याचं नावच घेत नाही. काय हे बघा की या गोष्टीमध्ये इस ऐसी सिचुएशन में जो भी इन्वॉल्व है, ठीक है, इसके लिए जो भी जिम्मेदार है, इंक्लूडिंग बच्चे की माँ, ठीक है, बाळाची आई आणि इतर जे कोणी याला जबाबदार असतील असं दूर ठेवण्याला, ठीक आहे, तर या सर्वांनी एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे हे की श्रवणकुमारच्या मृत्यूमुळे त्याच्या वडिलांनी दशरथला शाप दिला होता. श्रवणकुमारच्या आईवडिलांनी राजा दशरथला, ठीक आहे, राजा दशरथ, फक्त राजा दशरथ नव्हे तर तुम्ही लक्षात घ्या की रघुकुल वंशी, ठीक आहे, साधेसुधे व्यक्ती नव्हते ते. रघुकुल वंशी, रघुकुळातल्या राजा दशरथाला सुद्धा शाप मिळाला. आणि पुढे काय दिवस पाहावे लागले, काय दिवस आले दशरथाला, राजा दशरथाला माहीत आहे आपल्या सर्वांना. तर माहेरच्या प्रत्येक जबाबदार माणसांनी आणि स्वतः बायकोने सुद्धा हे लक्षात घ्यावे की ज्याप्रमाणे तुम्ही एका बापापासून त्याच्या बाळाला दूर ठेवत आहात, त्याचप्रमाणे तुम्हाला देखील तुमच्या या कर्माची फळे भोगावी लागणार आहेत. हे बघा की आपलं शास्त्रधर्म हे सांगतं की आपल्याला आपल्या कर्माची चांगली वाईट फळे आपल्याला मिळणारच असतात. ठीक आहे. सुख दुःख हे जे काही गोष्टी आहेत हे आपल्याच कर्मामुळे आपण पाहत असतो. सो जर तुम्हाला सुख हवं असेल तर चांगली कर्म करा. ठीक आहे. चांगली कामे करा, नक्कीच तुम्हाला सुख मिळेल. आणि जर चुकीच्या गोष्टी केलात तर हे बघा दुःख मिळणं निश्चित आहे. कारण काय आहे ना की एक वेळ देव भगवंत तुम्हाला माफ करू शकेल, एक वेळ ती व्यक्ती तुम्हाला माफ करू शकेल, परंतु काय होतं ना की नियती माफ नाही करत. ठीक आहे. नियती कडे सर्व गोष्टींचा हिशोब असतो.
तर माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे की कुठल्याही चुकीच्या गोष्टींमध्ये स्वतःला इन्वॉल्व करू नका. कारण काय ना की नियती नाही भेद नाही करत. ते एक गाणं पण आहे, नियती हिशोब ठेवते, त्याचं आपल्याला फळ नक्की मिळतं. त्यामुळं प्लीज चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःला इन्वॉल्व करू नका. माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे. ते एक गाणं पण आहे सुंदर की नियति भेद नहीं करती, जो लेती है वो देती है, जो बोएगा वो काटेगा, ये जग कर्मों की खेती है. ठीक आहे. आणि म्हणूनच मी माझ्या सर्व व्हिडिओजमध्ये 4 गोष्टी सांगत असतो आणि त्या 4मध्ये ही एक गोष्ट नेहमी असते की माइंड युअर कर्माज. तुमच्या कर्मांवरती व्यवस्थित लक्ष द्या, कारण तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळणारच आहेत. ठीक आहे. सो इफ यू आर डुईंग गुड, डोंट वरी, यू विल गेट गुड रिझल्ट्स, है ना. फक्त तुमचे कर्म चांगले पाहिजे. सो आपण इथे पाहिलं की आपल्या कर्माची फळे तर आपल्याला मिळणारच असतात, निश्चित मिळणार. ते आत्ता या जन्मात मिळतील किंवा पुढच्या जन्मात पण मिळणार. ठीक आहे. सो हे सर्व विवाहित स्त्रियांना मी हे सांगेन की तुम्ही तुमच्या समोर सीता मातेचा आदर्श ठेवा आणि त्यांनी काय शिकवण आपल्याला दिली होती हे सुद्धा ओळखून घ्या. ठीक आहे. महल सोडून जंगलातसुद्धा राहावं लागलं तर जंगलातसुद्धा राहण्याची तयारी सीता मातेने दाखवली होती. त्यांना कोणी सांगितलं नव्हतं की तुम्ही जा म्हणून जंगलामध्ये. जंगलात जाण्याची आज्ञा फक्त रामाला होती, पण नाही म्हणलं. ठीक आहे. बरं, आता हा विषय आपण बाळावरून बोलतो आहे, तर ऑब्व्हियसली अशा गोष्टी आईवडिलांची आणि बाळाची एकमेकांपासून ताटातूट कधीही होऊ नये. आणि आजकाल ज्या गोष्टी होत आहेत त्या गोष्टीला धरून मी इथे ही गोष्ट बोललो. त्यासोबतच अजून एक मी गोष्ट सांगेन की तशी ही गोष्ट पुढे सांगण्यासारखी आहे, पण चला ठीक आहे, मी आत्ताच ही गोष्ट इथे क्लिअर करतो की जी लोक आपला संसार आणि नवरा सोडून माहेरी जाऊन राहिले आहेत आणि मुलांनासुद्धा वडिलांपासून दूर केलं आहे, तर एक लक्षात घ्या की इथे हा सुद्धा एक गुण घ्या की सीतामातेने कधीही नवऱ्याची साथ सोडली नाही. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा मला रघुनंदनसोबतच राहायचं आहे असं जानकी माता म्हणाल्या. अच्छा, आणि पुढे एक गोष्ट लक्षात घ्या. आता आपण जस्ट रामायणाची सुरुवात केली आहे, पण ही गोष्ट खूप पुढची आहे, खूप पुढची. त्याबद्दल ठीक आहे, मी आताच बोलतो की तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेस लंकेतून राम लक्ष्मण सीता पुन्हा येतात, पुन्हा सीतामातेला जंगलात जावं लागतं. तर त्यावेळेसुद्धा आणि यावेळेसुद्धा सीतामातेने माहेरी जाण्याचा निर्णय कधीही नाही घेतला. आणि यावेळेस हे सेकंड टाईमला तर सीतामाता गरोदर होत्या. खूप गरज होती यावेळेस, तर अत्यंत गरज होती. त्यांना कोणीतरी सोबत त्यांची काळजी घेणारं पाहिजेच होतं. ठीक आहे. सो अशा कंडिशनमध्ये सुद्धा खरंच लक्षात घ्या की अशा कंडिशनमध्ये सुद्धा ज्यावेळेस 100% म्हणजे त्याबद्दल काही आता वादच नाही आहे, काही विषयच नाही आहे की आता तर त्या व्यक्तीला गरज आहे काळजी घेण्याची, तर अशा वेळेसुद्धा सीतामाता माहेरी नाही गेल्या. ठीक आहे. आणि यापुढे जे मला सांगायचं आहे ते हे की ज्यावेळेस प्रभू श्रीरामांची मुलं मोठी झाली, लव कुश, त्यावेळेससुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या की नाही, ही माझी मुलं आहेत आणि मी माझ्याकडे ठेवणार किंवा मी माझ्या माहेरी ठेवणार मुलांना. ठीक आहे. असा निर्णय नाही घेतला सीतामातेने. समजलं तर खूप मोठी गोष्ट आहे ही. लवकुश जे आहेत ते आपल्या पित्याकडेच गेले आणि
काय आहे ना की बघा, आपण चेंज नाही करू शकत. आणि बाळाचं कुळ चेंज नाही करू शकत, त्याचे वडील चेंज नाही करू शकत. सो कसं चेंज करणार तुम्ही? ठीक आहे. सो या गोष्टी अजिबात नसाव्यात. ठीक आहे. माझे वडीलसुद्धा ॲक्च्युली एक गोष्ट खूप म्हणतात. त्यांची एक गोष्ट मला आठवली की जी गोष्ट ज्या ठिकाणी पाहिजे ती गोष्ट त्या ठिकाणीच शोभून दिसते. ठीक आहे. तर या गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि या आणि अशा वैवाहिक जीवनातील जे वादविवाद आहेत याविषयी SST शादी आणि सनातन धर्म या माझ्या मिशननुसार बऱ्याच जणांशी माझी चर्चा होत आहे. याचे अनुभव सांगणारे व्हिडिओज दर रविवारी अपलोड होतील. तर आपण दर रविवारी तर भेटणार आहोतच या माझ्या इतर सर्व अनुभवांबद्दल बोलण्यासाठी. ठीक आहे. जेणेकरून आपणा सर्वांना त्याचा लाभ व्हावा. तर इकडे सर्व राजकुमारांचे खेळणे सुरू होते. बाललीला सुरू झाल्या. बाललीलाओं को करते हुए चारों भाई बड़े होते हैं और फिर सबको शिक्षा प्राप्त करने के लिए गुरुकुल भेजने का विचार होता है. यज्ञोपवीत संस्कार होते हैं, उपनयन संस्कार होते हैं.